नमस्कार मैत्रिणींनो, हसत राहा मजेत राहा। तर आज आपण इथं पौष्टिक नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणाला उपयोगी येणारी रेसिपी बघणार आहोत। तर मी इथं त्यासाठी 2 वाटी हरभऱ्याची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली। मुगाच्या डाळच्या ऐवजी तुम्ही तुरीची डाळ किंवा चवळीची डाळ पण घेऊ शकता। त्यानंतर इथं 3 ते 4 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 6-7 तासासाठी आपण पाण्यात 3 पट पाणी टाकून भिजायला ठेवून द्यायचे। आणि इथं आपण खानदेशी कढी, फुनके आणि कांडले बनवणार आहोत। काही भागांमध्ये फुनक्यांना मुटके पण बोलतात, तर तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट मध्ये सांगा। आणि इथं आपण आता स्टीलच्या चाळणीमध्ये चाळून घेणार आहेत। पाणी हे जाळांना आपण वापरून घेऊ आणि डाळ ही 10 ते 15 मिनिटांसाठी पाणी नितळायला ठेवू। तर आज आपण इथं एका मिक्सरच्या जार मध्ये मी 50% डाळ घेऊन घेते। भांड हे मोठंच घ्यायचं, त्यामध्ये डाळ टाकून न पाणी टाकता मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे। न पाणी टाकताच फिरवायचे, ही ट्रिक लक्षात ठेवायची। तर इथं खूप हलके फुलके फुनके बनतात न पाणी टाकता जर फिरवलं तर। बघू शकता तुम्ही, त्याचं बॅटर पण बघा। असंच मी अशा प्रकारे सर्व डाळ फिरून घेतलेली आहे। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। तर मी सगळी डाळ ह्या पद्धतीने फिरून घेतलेली बघू शकता तुम्ही। आणि मी आता सगळं मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यासाठी लागणारे वाटण इथं कोथिंबीर घेतलेली मी मूठभर, 1 चम्मच जिरा घेतलेला आहे, 1 चम्मच धना घेतलेला आहे, 15 ते 20 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे, 5 ते 6 मिरच्या घ्यायच्या आहेत। या फुनक्यांमध्ये कोथिंबीर आणि लसूण जास्त पाहिजे, मग खूप छान चव येते। तर मी हे मिक्सर मधनं वाटून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पाणी तापवायला ठेवून दिलेलं आहे। 3 ते 4 कांदे बारीक करून घेतलेले आहेत आणि जे आपण लसूण मिरचीचे पेस्ट केलेलं होतं ते त्यामध्ये काढून घेऊया व्यवस्थित सगळं। आणि त्यानंतर मग मी इथं चवीनुसार मीठ टाकते आणि हळद टाकते। त्यानंतर मग इथं मी घेतलेला आहे गरम मसाला। गरम मसाला हा थोडाच टाकायचा, नाही टाकला तरी चालणार आहे। चिमूटभर हिंग घेतलेला आहे, हिंगने पण खूप छान चव येते। त्यानंतर मग मी सगळं मिक्स करून घेते। इथं पूर्ण मिक्स होतंय, जोपर्यंत जेवढा वेळ आपण मिक्स करू तेवढं ते हलके फुलके फुनके बनतात। त्यासाठी मिक्स करताना थोडा वेळ घ्यायचा आणि जास्त वेळ मिक्स करत राहायचे त्याला, तेव्हा ते आपले फुनके खूप हलके आणि जाळीदार बनतात। तर हे बघा, मी जेवढं मिक्स करता येईल तेवढं मी मिक्स करते। आणि मला मध्ये खूप कमेंट आलेलं होतं की तुम्ही कॅमेरा समोर येत नाही, म्हणून मी हा माझा पहिला व्हिडिओ कॅमेरा समोरचा बनवलाय। तर बघू शकता तुम्ही, मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। स्टीलची चाळणी घेतलेली, त्याला आपण तेल लावून घेऊया। तेल लावल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी फुनके किंवा मुटके हे मी छोटे छोटे ठेवून घेणार आहे। दुसऱ्या बाजूला पाणी माझं उकळलेलं आहे। तर आकार बघू शकता तुम्ही मी कसा आकार देते। छोटा गोळा घ्यायचा आणि त्याला त्यानंतर लांब लांब करून असा आकार द्यायचा। इथे आपण पूर्ण फुनके किंवा मुटके असे छोटे छोटे आकार मध्ये देऊन ठेवून घेऊया। हे बघा मी तुम्हाला दाखवते। तर पूर्ण चाळणीमध्ये रचून घ्यायचे आणि गॅप ठेवायचे मध्ये, म्हणजे दोघं एकमेकांना लागणार नाही असं। आणि एका चाळणीमध्ये मी 6 ते 7 ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही। त्यानंतर मग मी याला वाफवायला ठेवून देते। आता वाफवायला ठेवल्यानंतर पाणी उकळतं पाहिजे आणि वाफवण्यासाठी 5 ते 7 मिनिटापर्यंत आपण झाकून ठेवून देऊया। तोपर्यंत मी इथं एका साईडला कांडले करून घेणार आहे। कांडल्यासाठी मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर पाणी टाकून मी व्यवस्थित पीठ मळून घेते। आपल्या पोळ्यांच्या पीठपेक्षा थोडं सैल मळायचं, कारण की आपल्याला पीठ न लावता लाटून घ्यायचे ते तेल टाकून।
तर मी त्यासाठी इथं छोटासा गोळा घेतलेला आहे. आपण पुरी बनवायला घेतो तेवढा गोळा घ्यायचा आणि त्यामध्ये मग व्यवस्थित मळून आपण आता इथं बनवून घेणार आहोत. तर मी संपूर्ण हे तेल लावूनच बनवलंय. तर बघू शकता तुम्ही मी कसं बनवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर मी इथं पूर्ण पातळ करून घेतलेलं आहे. एवढं पातळ करायचं की उडदाच्या पापडपेक्षाही पातळ ठेवायचं, म्हणजे मग ते लवकर वाफतात. हे बघा मी पूर्ण पातळ करून घेतलेलं आहे की खाली पोळपाट पण दिसतोय आपल्याला, एवढं पातळ करून घेतलेलं आहे मी. आणि त्याला सारखं त्याची बाजू चेंज करत राहायची, नाहीतर मग ते खाली चिटकून जाईल. हे बघा पूर्ण पातळ करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण याला तेल लावून घेऊया. तेल लावल्यानंतर पूर्ण बाजूला पोळीला तेल लावून घ्यायचे. तेल लावल्यानंतर आपण चारी बाजूने तिला व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे वाढून घेऊया. हे बघू शकता तुम्ही, या पद्धतीने तुम्ही वाढून घ्या. तर असे कांडले कोण कोण बनवतं फुनक्यांसोबत, तर मला कमेंट मध्ये सांगा. हे आता आपण अर्धे फुनके वापरल्यावर त्यामध्ये ठेवून द्यायचे. हे बघू शकता, त्यावर असं ठेवलं का ते ऑटोमॅटिक वाफतात, कारण की ते आपण पातळ केलेले राहतात म्हणून लवकर वाफून जातात. ते झाकून ठेवूया. त्यानंतर मग पुन्हा 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवलेलं आहे आणि मी इकडे तोपर्यंत कढी बनवून घेतलेली. तर 10 मिनिटांनी मी चेक करते. हे बघा पूर्ण वाफलेले आहे आणि आपले कांडले जे होते कांडले पण पूर्ण वाफलेले आहेत. तर मी इथे एका साईडला काढून घेते. पण इथं मी ही चाळणी घेतलेली आहे, ही आहे प्लास्टिकची. प्लास्टिक हे वापरणं चांगलं नाहीये, त्यासाठी मी इथं प्लास्टिक न घेता स्टीलचे घेतलेले. हे ताट मध्ये मी काढून घेते. प्लास्टिकचे जर वापरलं तर आपण आपल्या आजारपणाला आमंत्रण देतो, त्यासाठी इथं प्लास्टिक टाळावं. आणि त्यानंतर मी इथं सगळं काढून घेते. बघा तुम्ही खूप छान वाफलेले आहेत ते, बघू शकता. 3 कांडले आणि 6 ते 7 फुनके असे बनवले ते एका चाळणीमध्ये. मी जेवढं बॅटर घेतलेलं आहे त्या प्रमाणानुसार 3 ते 4 लोक खातील एवढं प्रमाण घेतलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्ही घ्या. हे बघा कलर पण खूप छान आलेला आहे, बघू शकता. आणि मी आता एका ताटलीमध्ये फोडून घ्यायचं आणि त्यामध्ये व्यवस्थित मस्त कढी टाकायची आहे. कढी टाकून खूप छान लागतं ते. आणि त्याच्यावर तेलाची धार, तेल टाकून खूप मस्त. त्यासोबत आपण इथं दुसऱ्याकडे कांडले घेऊया आणि कांडल्यासोबत आपण खाऊन बघूया. तर माझे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून बघताय माझे व्हिडिओ ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा. हे बघा तुम्ही, मी आता खाऊन बघते. तर खूप छान बनलेले आहेत, नक्की ट्राय करा तुम्ही.